Hello friends, previous lecture discussed about the control members. What is the control members? These are the 7 control members. So criteria for selecting a control member according to its specific use and requirements. Selection of control devices. That is the control devices: hand lever, hand wheels, foot pedals, knobs, push buttons, joysticks. These control members depend upon the various factors selecting the control member: functional requirement of system, required speed of operation, required accuracy of control, required operating force, required range of control, required direction of control, and convenience of user. That is the criteria for selecting the control members according to its specific use and requirements. काय काय आहे बघा, सिस्टीम काय रिक्वायर करणार आहे, जी सिस्टीममध्ये आपलं काम कसं चालणार आहे त्यावर आपण ते कंट्रोल मेंबर आपण चूज करणार आहे. ऑपरेशन स्पीड काय असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये फ्रिक्वेंटली ॲडजस्टमेंट असणार आहे का, काय रेग्युलरली ऑन ऑफ सेटिंग असणार आहे, बरोबर. त्यावर आपण काय करणार आहे, कंट्रोल मेंबर्स चूज करणार आहे. ॲक्युरसी किती रिक्वायर आहे, कंट्रोलिंग ॲक्युरसी जी आहे ती किती रिक्वायर आहे. म्हणजेच काय, एक्झाम्पल, एखाद्या मशीनचा साऊंड, ओके, किंवा त्याचं स्पीड, त्याच्यामध्ये ॲक्युरसी किंवा आपल्याला जे प्रोडक्ट जे आपण बनवणार आहे ते त्याच्यामध्ये किती ॲक्युरसी आपल्याला आवश्यक आहे त्यावर कंट्रोल मेंबर्स सिलेक्ट करणं डिपेंड आहे. दॅट इज द डिपेंडिंग फॅक्टर्स ऑफ control members. Next, role of ergonomics in design of display. Display design. Displays are devices through which the man can receive the information from the machine. डिस्प्ले काय करत आहे, आपल्याला काय करत आहे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे, मशीनची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत आहे. म्हणजेच काय, आता एखादी फोर व्हीलर आहे, त्या फोर व्हीलरमध्ये कोल्ड आणि वॉर्म, हॉट अँड कोल्ड असा एक सिग्नल असतो बघा, त्याच्यावर एक पॉइंटर मूव्ह होत असतो. म्हणजे गाडी गरम झाली असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा वॉटर टाकायचं होतं बघा. जर त्याच्यामध्ये आपण वॉटर नाही टाकलं असेल, कुलंट नसेल, तर त्यावेळी काय होतं आहे, तुम्हाला ते हॉट दाखवते. ओके, म्हणजेच काय, तो डिस्प्ले झाला. इन्फॉर्मेशन मशीनकडून आपल्याला मिळते, स्पीडोमीटर असेल, तुम्हाला टू व्हीलर असेल तर त्यावर आपल्याला काय दाखवलं जातं आहे, स्पीड दाखवलं जातं आहे. आपण आता आहे या कंडिशनला किती स्पीडनं आपण निघालो. म्हणजे काय करतं आहे, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं, इन्फॉर्मेशन तुम्हाला दाखवते. 80 km/h, 60 km/h, म्हणजे किती स्पीड आहे ते दाखवते. ते कशावर दिसते, आपल्याला डिस्प्लेवर दिसते. ओके, गुड डिस्प्ले डिव्हाइस इज वन which allows proper combination of speed, accuracy and sensitivity of display. Displays are necessary extensions of to man's senses and provide both primary and supplementary information needed by operators in making decisions and in effective control responses. डिस्प्ले काय करतं आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केल्यानंतर आपण काय करतो, त्याच्यावर डिसिजन घेतो. आता समजा टू व्हीलरचं आपण स्पीड 80 किंवा 100 केलं
तर तितक्या स्पीडनं तुमची गाडी काय होणार आहे, रन होणार आहे. त्याला आपल्याला समजते की आपण कंट्रोल करायला पाहिजे, कंट्रोल करायला पाहिजे. म्हणजे डिसिजन घेण्यासाठी ते हेल्पफुल आहे, डिसिजन घेण्यासाठी हेल्पफुल आहे. आपल्याला स्पीडच नाही समजलं असतं तर आपल्याला तेवढी जाणीव होत नाही की आपण किती स्पीडने निघालो आहे. म्हणजेच काय होणार, तिथं आपल्याला जे डिसिजन मेकिंग आहे ते घ्यायला तिथं अडथळा येणार आहे. डिस्प्ले provides the dynamic and static conditions information. Dynamic information continuously changes. It is subject to change from time to time. काय होतं आहे, डिस्प्ले आपल्याला दाखवते बघा. जसं आपण स्पीड गाडीची कमी करणार आहे तसा डिस्प्ले काय होणार आहे, स्पीड कमी दाखवणार आहे. आपण ॲक्सिलेटर वाढवला की आपलं स्पीड वाढतं आहे. स्पीड वाढलं की तुमचं स्पीडामीटर जे आहे, तो जो पॉइंटर आहे तो काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तो पॉइंटर काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. तर याच्यामध्ये 2 टाईप्स ऑफ डिस्प्लेज. फर्स्ट वन इज अ व्हिज्युअल डिस्प्ले अँड ऑडिटरी डिस्प्लेज. व्हिज्युअल डिस्प्ले अँड ऑडिटरी डिस्प्लेज. Depending upon the type of information provided by visual displays, they can be further classified into two groups. Qualitative display and quantitative display. आता क्वालिटेटिव्ह डिस्प्ले म्हणजे काय, व्हिज्युअल डिस्प्लेचे 2 टाईप्स आहेत, क्वालिटेटिव्ह डिस्प्ले अँड क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले. आता क्वालिटेटिव्ह डिस्प्ले मीन्स इट्स इंडिकेट only the condition or state without giving any values. क्वालिटेटिव्ह डिस्प्ले काय करतोय, तो तुम्हाला कुठल्याहीची व्हॅल्यू सांगत नाही. म्हणजेच काय, 60 km/h म्हणजे 60चं स्पीड आहे, 80चं स्पीड आहे, अशी व्हॅल्यू कुठली तुम्हाला तो दाखवत नाही. तो डिस्प्ले तो का दाखवते, फक्त सिग्नल देतोय तर कोणती कंडिशन आहे. गाडीमध्ये जर कुलंट नसेल तर हॉट कंडिशन दाखवणार आहे, तिथं कुठलीही व्हॅल्यू तुम्हाला दाखवणार नाही आहे. दॅट इज द क्वालिटेटिव्ह डिस्प्ले. इट इज इंडिकेट फ्रॉम द सिग्नल ऑन और ऑफ रिस्पॉन्सेस. आता एखादा हॉल ओपन आहे, ओपन दाखवणार आहे. आपण आता एखादं मशीन चालू केलं तर तिथं तुम्हाला काय येणार, ग्रीन सिग्नल दाखवलं जाणार आहे, ग्रीन सिग्नल दाखवलं जाणार आहे. म्हणजेच काय, फक्त दाखवणार आहे की मशीन हे ऑन आहे. ओके, त्याची स्पीड किंवा सेन्सेस जे आहेत, व्हॅल्यू आहेत, व्हॅल्यू दाखवणार नाही. जसं हॉट, कोल्ड अँड वॉर्म दाखवलं जातं, तसं ऑन और ऑफ दाखवलं जातं. एखादी सिस्टीम ओपन आहे, क्लोज आहे, फक्त तुम्हाला ग्रीन अँड रेड सिग्नल दाखवणार आहे. म्हणजे फक्त विदाउट व्हॅल्यू तुम्हाला ते काय इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे. म्हणजे आपल्या लाईट्स थ्रू, ग्रीन लाईट, रेड लाईट, येलो लाईट, ब्ल्यू लाईट, ट्रॅफिक सिग्नल्स जे आहेत, ट्रॅफिक सिग्नल जे आहेत, तो काय आहे, क्वालिटेटिव्ह डिस्प्ले आहे. तुम्हाला रेड लाईट दाखवली, तुम्ही तिथं काय करायचं आहे, स्टॉप व्हायचं आहे. ग्रीन सिग्नल दिल्यानंतर तुम्ही जायचं आहे. ट्रॅफिक सिग्नल्स असतात बघा, हे क्वालिटेटिव्ह डिस्प्लेमध्ये आहे. नेक्स्ट, क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले. These display give numerical information about the equipment or machine. याच्यामध्ये न्यूमरिकल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिली जाते. म्हणजे जसं मी सांगितलं तुम्हाला, स्पीड 60 आहे, 80 आहे, 100 आहे, ते स्पीड दाखवलं जाते. It can also be displayed by
पॉइंटर स्केल अरेंजमेंट, तुम्हाला ते काय केलं जातं, पॉइंटर थ्रू दाखवलं जातं. जे स्पीडोमीटर असेल, वॉच बघा, वॉचेसमध्ये सुद्धा तो न्यूमेरिकल व्हॅल्यू दाखवली जाते. किती वाजले आपण बघतोय, त्यावेळी तुमचा पॉइंटर जो आहे तो ते दाखवला जातो आहे पॉइंटर थ्रू. व्होल्टमीटर, ॲमीटर, व्होल्टमीटर पण बघा, आपण व्होल्टेज चेक करायचं झालं तर त्याच्या डिस्प्लेवर काय होतं, न्यूमेरिकल व्हॅल्यू तुम्हाला दिलेली असते. दॅट इज द क्वांटिटेटिव्ह डिस्प्ले, जे क्वांटिटी डिस्प्ले करते. इथं काय करत आहे, क्वांटिटी डिस्प्ले करते. नेक्स्ट सेकंड टाइप, ऑडिटरी डिस्प्ले. ऑडिटरी डिस्प्ले, as compared to visual displays, auditory displays can make monitoring performance superior. Monitoring performance superior as compared to visual display. These devices are suitable as warning devices. Warning devices. It is more suitable for performance or controlling. When the message is simple and short, मॅसेज त्याच्या थ्रू काय करतोय, मॅसेज दिला जातो आहे. अँड मेकिंग द डिसिजन. वेन द मॅसेज कॉल्स फ्रॉम इमिजिएट अटेन्शन. आता बघा, अलर्ट, अलर्ट अलार्म जो आहे, अलार्म, when the receiver moves from one place to another place, when continuously changing information of some type is presented. Warning devices आहेत. ऑडिटरी डिस्प्ले मीन्स वॉर्निंग डिव्हाइसेस. आपण जर आपल्या मोबाईलमध्ये अलार्म लावला असेल तर त्या टाईमला तो काय करतो आहे, आपल्याला अलर्ट करतो आहे, इतके इतके वाजले, वॅकअप. ओके, दॅट इज द ऑडिटरी डिस्प्ले. ऑडिटरी डिस्प्ले. हे झाले दोन डिस्प्ले टाइप्स, व्हिज्युअल डिस्प्ले अँड ऑडिटरी डिस्प्ले. नेक्स्ट, ergonomics and fatigue. Fatigue is a state of worker by which the capacity and willingness for doing the work is reduces. Fatigue म्हणजेच काय, म्हणजे मेंटली अँड फिजिकली विलिंगनेस, रिड्यूस द विलिंगनेस. म्हणजे काम करताना त्याला जो एखाद्या वर्करला फटीग, म्हणजे मेंटली किंवा फिजिकली काय असणार आहे, त्याची कॅपॅसिटी रिड्यूस होणार आहे, त्याची इफिशियन्सी रिड्यूस होणार आहे, त्यावेळी त्याला आपण फटीग म्हणतो. आणि त्यावेळी तो काय करतोय, रिक्वायर रेस्ट, डिझायर रेस्ट, त्याला रेस्ट हवी असे म्हणतो. म्हणजे कामाची जी कॅपॅबिलिटी आहे ती कॅपॅबिलिटी काय होणार आहे, रिड्यूस होणार आहे तिथं. सिम्पटम्स ऑफ फटीग. तर फटीगचे सिम्पटम्स काय आहेत, लक्षणं काय आहेत त्याची, फिलिंग ऑफ टायर्डनेस. काय होणार आहे, असं फील करणार आहे की मी तर दमलो. फिलिंग ऑफ टायर्डनेस ड्युरिंग द वर्क. त्याचा इफेक्ट काय होणार आहे, फॉल इन प्रोडक्शन. फॉल इन प्रोडक्शन म्हणजे प्रोडक्शन काय होणार आहे, घटणार आहे. रिडक्शन इन क्वांटिटी ऑफ वर्क डन. वर्क डन कमी होणार आहे. फिजिकली चेंजेस. फिजिकली चेंजेस म्हणजेच काय, टायर्डनेस वाटत असेल तर काय होणार आहे,
त्याची ऑक्सिजन लेवल असेल, ब्लड सर्क्युलेशन असेल, फिजिकली काय होणार आहे, चेंजेस होणार आहेत. मस्क्युलर कंडिशन्स, लूजनेस ऑफ द मसल्स, त्याचे मसल्ससुद्धा त्याला काय करणार नाहीत, हेल्पफुल होणार नाहीत, लूज होणार आहेत, काम करण्याचा कंटाळा येणार आहे. मेंटल कंडिशन चेंज, लॉस ऑफ इंटरेस्ट इन देअर वर्क अँड रिड्यूस द विलिंगनेस टू कॅरी आउट द वर्क फर्दर. म्हणजेच काय असणार आहे, मेंटली कंडिशन चेंज होणार आहे आणि वर्कर काय करणार आहे, असा अनुभव घेणार आहे की लॉस ऑफ इंटरेस्ट इन देअर वर्क, म्हणजे त्या वर्कमध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. विलिंगनेस रिड्यूस होणार आहे. म्हणजेच काय, त्याच्यामधला जो उत्साह आहे तो उत्साह काय होणार आहे, ती कम्फर्ट कंडिशन जी आपण म्हणतो, ती कम्फर्ट कंडिशन त्या वर्करची मेंटली और फिजिकली काय होणार नाही, कमी होणार आहे. हे सिम्पटम्स आहेत, ते ही लक्षणे आहेत, फटीगची लक्षणे आहेत. ॲक्सिडेंट्स इन्क्रीज होणार आहेत, ॲक्सिडेंट होणार आहेत. जर आपण निष्काळजीपणे काम करायला लागलो किंवा बोरिंग काम वाटायला लागलं तर काय होणार आहे, किंवा काम करण्याची प्रवृत्ती कमी झाली किंवा त्याची कॅपॅबिलिटी कमी झाली तर काय होणार आहे, ॲक्सिडेंट्स वाढणार आहेत, ॲक्सिडेंट्स वाढणार आहेत. अँड इट क्रिएट्स डिझायर टू टेक रेस्ट. तो काय अनुभव घेणार आहे, मला आता रेस्ट घ्यायची आहे. ही सर्व काय आहेत, लक्षणं आहेत, ही त्या वर्करमध्ये दिसणार आहेत. टाईप्स ऑफ फटीग, मग कोणकोणत्या टाईप्सच्या फटीग आहेत, फिजिकल फटीग और मस्क्युलर फटीग, फिजिकल फटीग और मस्क्युलर फटीग. And mental fatigue, it is also called as psychological fatigue, First one is the physical fatigue. Physical or muscular fatigue is a decreased capacity of muscle which follows a continued or repeated contraction. फिजिकल फटीग म्हणजेच काय, लॉस ऑफ लूज देअर मसल्स लूज होणार आहेत. अंग दुखणे वगैरे हा प्रकार जो होतो, मसल्स लूज होणार आहेत. काम करण्याची जी प्रवृत्ती आहे ती कमी होणार आहे. मसल्सची कॅपॅसिटी, एखादं कष्टाचं काम असेल तर ते काम करण्याची प्रवृत्ती पण त्याची काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि त्याचे सिम्पटम्स काय आहेत, feeling tiredness, loss of physical efficiency and capacity and capability for doing the work, and then desire to rest. आणि तो काय करणार आहे, रेस्ट घ्यायची त्याला वाटणार आहे. हा झाला फिजिकल फटीग और मस्क्युलर फटीग. मेंटल फटीग और सायकोलॉजिकल फटीग. मेंटली त्याची जी कामाची हे आहे ते काय होणार आहे, मेंटल कंडिशन चेंज होणार आहे. इंटरेस्ट ऑफ वर्क, रिड्यूस द इंटरेस्ट ऑफ वर्क. कामामध्ये तेव्हा काय होणार आहे, इंटरेस्ट नसणार आहे किंवा इंटरेस्ट कमी होणार आहे. फ्रिक्वेंटली रिपिटेटिव्हली वर्क जे आहे, डिस्ट्रॉयज ह्युमन व्हॅल्यूज लाईक प्राईड इन वर्कमॅनशिप अँड इंडिव्हिज्युअलिटी. एखादं वर्क जे आहे रिपीटेडली तेच वर्क असणे, त्या माणूस बोर होतो. मग बोर होतं आहे कसं कळतं आहे आपल्याला, त्याची मेंटली कंडिशन तशी होती, चेंज होते ते काम करण्याची.
boredom is a mental fatigue due to routine task. Create negative attitude. Lack of interest in their work. The workers do not like to do that work. त्याला ते काम करणं आवडणार नाही. रुटीन टास्क रिपिटेटिव्हली तेच काम असेल तर काय होणार आहे, त्याला ते काम करायला आवडणार नाही म्हणजेच काय, त्याची मेंटली कंडिशन जी आहे ती वर्क करण्याची ती काय झाली, चेंज झाली. दॅट इज द मेंटल फटीग. Causes and reduction of fatigue. Causes and reduction of fatigue. Causes and reduction of fatigue.